सज्जनांना तो काला करायचा इथपर्यंत बरोबर आहे, पण तो काला दुपारीच का करावा, दुपारीच का करावा बरं का. बरीच कीर्तन सज्जनांना रात्री आहे, बरेच कीर्तन रात्री आहे, पण काल्याचं कीर्तन दुपारीच का करावं हे महत्वाचं आहे की नाही. दुपारी का काल्याचं कीर्तन केल्या जात आहे. सगळी कीर्तन बरीच कीर्तन रात्री असते, 6 वाजता असते, 8 वाजता असते, पण काल्याचं कीर्तन दुपारी का, काल्याचं कीर्तन दुपारी का असा प्रश्न ज्या वेळेला सज्जनांना तुमच्या पुढे पडतोय ना, दुपारी काल्याचं कीर्तन का करावं तर चिंतन असं आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने यमुनेच्या काठावर पेंद्या सुदामा मधुमंगल वैद्या वाकड्या बरे का बोबड्या यांच्या समवेत कृष्ण कन्हैयाने यमुनेच्या काठावर सायंकाळी काला केला नाही, रात्री काला केला नाही. तो काला माझ्या कन्हैयाने विष्णू परमात्म्याने भगवंताने गोपाळांच्या समवेत यमुनेच्या काठावर दुपारी काला केला. म्हणून त्याची प्रतिकृती म्हणून वारकरी संप्रदायामध्ये दुपारी काला करण्याची परंपरा. विठ्ठल भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने यमुनेच्या काठावर गोपाळांच्या समवेत दुपारी काला केला आणि तोच काला माझा पांडुरंग परमात्मा ज्ञानोबाराय तुकोबाराय एकनाथ महाराज यांच्या समवेत चंद्रभागेच्या काठावर भगवान पांडुरंगाने ज्ञानोबारायांनी सायंकाळी काला केला नाही, तो दुपारी काला केला. आणि सगळे संत टाळे वाजवून म्हणतात एक चिट्टाळी झाली चंद्रभागे वाढ माझा ध्यान एकनाथ महाराज, सावता महाराज, नामदेव महाराज, संत जनाबाई सगळ्या संतांना एकत्रित बसवता माझा पांडुरंग परमात्मा. आणि चंद्रभागेच्या काठावरती देव आहे, संत आहे आणि स्वतः माझे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमावली माझा ज्ञानराज गोपाळासी रायावाटी काला वाटताय. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग जेनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग
देव कीर्तन करी पुढे देव माझा ज्ञान राज गोपाळासिला या वाटी पण लाया वाटतात काला वाटताय पण कधी वाटतात कुठे वाटतात चंद्रबागेच्या काठावर दुपारी वाटताय दुपारी भगवंतानी काला केला म्हणून वारकरी संप्रदायामध्ये दुपारी काला करण्याची परंपरा देवाने केलाय संतांनी केलाय माऊली म्हणतात हे थवडीला जे जे करते तया नाव धर्म ठेवते वारवडिलांची परंपरा संतांची परंपरा सांभाळणारा संप्रदाय वारकरी संप्रदाय आहे म्हणून दुपारी काला करण्याची परंपरा आहे सज्जनांनो तिसरा प्रश्न असा होता त्या ठिकाणी काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्णाचं चरित्र का सांगायचं विठ्ठल कृष्णाचं चरित्र सांगितल्याशिवाय काला होतच नाही काल्याचं कीर्तन होतच नाही कृष्णाचं चरित्र का सांगायचं इतर कीर्तनामध्ये विठ्ठल सांगितले जात आहे इतर कीर्तनामध्ये दत्त सांगताय संत सांगताय खंडोबा सांगताय देवी सांगितल्या जाते पण काल्याचं कीर्तन म्हटलं रे म्हटलं काल्याच्या कीर्तनामध्ये कृष्णाचं चरित्र का सांगायचं याचं उत्तर असं आहे सज्जनानं कृष्णाचं चरित्र सांगितल्याशिवाय काला होत नाही याला कारण असं आहे या ठिकाणी भगवंताने काही बरेच अवतार घेतलेले आहे भगवान परमात्मा काही अंश अवतार आहे भगवंताचे काही अंश अवतार आहे काही कला अवतार आहे काही आवेश अवतार आहे काही पूर्ण अवतार आहे पण परिपूर्णतम अवतार म्हणजे साक्षात कृष्ण परमात्म्याचा अवतार हा परिपूर्णतेचा अवतार आहे म्हणून कृष्ण परमात्म्याचं चरित्र सांगितलं ऐकलं की माणसाचं जीवन परिपूर्णत्वाकडे जाते म्हणून कृष्णाचं चरित्र सांगितलं पाहिजे विठ्ठल आणि या जगामध्ये सुंदर जर काय असेल जग में सुंदर है दोना जगामध्ये जर सुंदर कोण असेल चाहे कृष्ण कहो यारा बोलो राम सुंदर है कौन जग में सुंदर है दोना चाहे कृष्ण कहो यारा बोलो राम 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 आणि श्याम सज्जनानो सुंदर आहे पूर्ण अवतार रामाचा आहे आणि परिपूर्णतम अवतार श्रीकृष्ण परमात्म्याचा परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण एवही असं चिंतन आहे ऐका आणि सांगू तुम्हाला या भवसागरातून जर तुम्हाला तरुण जायचं असेल तर एकच करा रामकृष्ण नामी ही दोन्ही साजिरी हृदय मंदिर स्मरा करा सोडव संसार बंधन तुडावेगी संसार रूपी बंधनातून जर मुक्त व्हायचं असेल संसार रूपी बंधन जर मुक्त व्हावं तुटावं असं वाटत असेल संसाराच्या पलीकडे जर जायचं असेल भगवान काशी विश्वनाथाची कन्हैयाची कृपा व्हावी असं वाटत असेल तर हृदयामध्ये त्या दोन नावाचं चिंतन करा रामकृष्ण नामी साजरी आहे गुजरी आहे आणि कहो महाराज रामाचं चिंतन केल्यानंतर फल काय राम कहो आराम मिळेगा कृष्ण कहो तृष्णा मिटेगी अंतकरणाची तृष्णा घालवण्याची ताकद कृष्ण चरित्रामध्ये आहे त्या कृष्ण लीलेमध्ये आहे म्हणून कृष्ण कन्हैयाची कथा लीला काल्याच्या कीर्तनामध्ये सांगावं लागतंय विठ्ठल चरित्र ते उच्चार
करावं, दुपारी का करावं, कृष्णाचं चरित्र का सांगायचं, परिपूर्णतेचं चरित्र कृष्ण परमात्म्याचं आहे. आणि शब्द घालताय गेले देव गोकुळी. गोकुळामध्ये जे भगवंतांनी चरित्र केलंय त्याचा उच्चार सांगितलेला आहे. आचरणीय चरित्र सावंगानगर वासियांनो, आचरण जर करायचं असेल रामचंद्र प्रभूजी सारखं आचरण करा. रामचंद्र प्रभूजीचं काय आचरण आहे? रघुकुल रीत सदा चलिया, रघुकुल रीत सदा चलिया, प्राण जाय पर बचन न जाय. सीताराम चरित पावन मधुर सुर सेर चरिताति पावन मधुर सुर सर अतुमन भावन. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर बचन न जाय. एक बाणी एक पत्नी एक वचनी असं आचरण चरित्र रामाचं आहे. रामचंद्र प्रभूजीचं चरित्राचं सज्जनांनो आचरण करायचं आहे. आणि उच्चार केले देवे गोकुळी, उच्चार तुकोबारा शब्द घालतात. श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र उच्चारणीय आहे. मग सज्जनांनो भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी प्रगट होत आहे. गोकुल में भगवान प्रगट भयो, गोकुल में भगवान. गोकुळामध्ये साक्षात भगवान परमात्मा प्रगट होते. आपल्या मनोज महाराजांनी बाकीची कथा तुम्हाला सांगितली असेल. सज्जनानं उचलीला कमलापती पायची बंधने घडते, मथुरेमधून भगवंताला गोकुळामध्ये नेल्या जात आहेत. गोकुळामध्ये सज्जनानं आनंदी आनंद आहे. सगळ्या गोकुळातील लोक गुडिया तोरे
गाणे गाता गुढे उभे लागले. कशामुळे? बाळ कृष्ण नंदा घरी आनंदी आनंद आहे. सगळं सज्जनांनो त्या ठिकाणी गोकुळातील गवळणी भगवान कृष्ण परमात्म्याला बघण्याकरता येत आहेत, पाहण्याकरता येत आहेत. सगळी रांग लागली. महाराज सुनंदामाईंनी सांगितलंय, चला ग म्हणे, ए गवळणींनो, आता म्हणे आता कोणी घरी राहू नका, चला 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 म्हणे नंद बाबाच्या वाड्यावर चला. सगळ्या गवळणी निघाल्या. महाराज कशा निघाल्या? गवळण सांगा तू, सांगा ती आनंदी आनंद है असं म्हणतात. दादा भगवान परमात्मा गोकुळामध्ये प्रगट झाल्यानंतर काय प्रकार घडतोय बघा. भगवंताचा वास त्या ठिकाणी होतो. प्रगट झाल्यानंतर घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. लक्ष्मी वास करताय गोकुळामध्ये. प्रत्येक व्यक्तीला भोळे आहे, बाबळे गोपाळ आहे. कुण्या शाळेत गेले नाही, कुठलं तप केलं नाही, पण त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा प्रगट झाल्यामुळे गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. केली वाचन जप तप, कुठली साधना नाही, काही नाही, काही नाही, तरी गोकुळातील लोकांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. सज्जनांनो गोकुळामध्ये दैन्य राहिलं नाही बरं का. दुःख ते पळाले गोकुळाबाहेरी प्रवेश भीतरी केला देवे. अतिशय आनंदी आनंद गोकुळामध्ये. आणि सगळ्या गवळणी नंद राजाच्या बहिणींनी सुनंदामाईंनी सांगितल्यानंतर सगळं गवळणी कृष्ण कन्हैयाला पाहण्याकरता येत आहे, कृष्ण कन्हैयाच्या दर्शनाकरता येत आहे. रांग लागली, अशी रांग लागली, लांब अशी रांग लागलेली आहे. आणि पहिल्या क्रमांकाची गवळण भगवान कृष्ण परमात्म्याला पाहण्याकरता जात आहेत, भगवंताच्या दर्शनाकरता जात आहेत. दर्शनाकरता गेले, भगवान कृष्ण परमात्म्याचं ते रूप पाहत आहेत. तर भगवंताचं रूप पाहिलं, कन्हैयाचं रूप पाहत आहेत, भगवंताचं दर्शन घेत आहेत. भगवंताचं दर्शन त्या ठिकाणी त्या गवळणीने घेतल्यानंतर, त्या कृष्ण कन्हैयाला पाहिल्यानंतर तिचं मन माझ्या कन्हैयाने मोहित केलेलं आहे, मनाला मोहित केलंय. सारखी कृष्ण कन्हैयाला ती गवळण पाहू लागली. कृष्ण कन्हैयाला पाहते, पाहिल्यानंतर सारखे कृष्ण कन्हैयाच्या चरणाचं दर्शन घेत आहेत, पाहू लागले. मनाचा वेध माझ्या कन्हैयाने घेतलेला आहे. बराच वेळ थांबते आणि दर्शन घेऊन पुन्हा पहिल्या क्रमांकाची गवळण ज्या वेळेला माय बापांनो परत येते ना, परत आल्यानंतर लांब रांग लागलेली होती. बाकीच्या सगळ्या गवळणी त्या पहिल्या क्रमांकाच्या गवळणी जवळ जात आहे आणि त्या गवळणीला विचारते, का ग तू कृष्ण कन्हैयाच्या दर्शनाला गेली होती ना, कन्हैयाच्या दर्शनाला गेली होती ना, काय भाग्यवान आहेस तू, किती पुण्यवान आहेस का तू, तुला आज कृष्ण कन्हैयाचं दर्शन झालं. तुला पहिले आज लालाला बघावं लागलं. कृष्ण कन्हैयाच्या चरणाचं दर्शन तुला झालंय ग. तो किती पुण्यवान आहे, किती भाग्यवान आहेस. त्यावेळेला बाकीच्या गवळणी त्या पहिल्या क्रमांकाच्या गवळणीला म्हणतायत, कृष्ण कन्हैयाचं दर्शन घेतल्यानंतर तुझ्या जीवनामध्ये काय बदल झाला ग. तुला तो कृष्ण कन्हैया कसा दिसला, त्या कृष्ण कन्हैयाने तुला काय केलं,
त्यावेळेला ती पहिल्या क्रमांकाची गवळण आपला अनुभव बाकीच्या गवळणीला सांगताय. पाहिला 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 सांगू तुम्हाला. तेने वेधियल मन पाहिला 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 नंदाचा नंदन. नंद आनंद कंद भगवान परमात्म्याला पाहिलं ग. त्या कृष्ण कन्हैयाने पाहिल्या, त्या कृष्णाला पाहिल्यानंतर त्या कृष्ण कन्हैयाने ना बघ म्हणे माझं मनच मोहित करून घेतलं. त्या कृष्ण कन्हैयाने माझं मनच वेधून घेतलं ग. असा तो कृष्ण कन्हैया बरं का. तो सुंदर आहे. मोर मुकुट पितांबर शोभे काळ्या घोंगडीचा काळ्या घोंगडीचा काळ्या घोंगडीचा भारा पाहिला 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 नंदाचा नंदन. पहिल्या क्रमांकाची गवळण आपला अनुभव बाकीच्या गवळणीला सांगताय. सांगा नगरवासियांनो दुसरी गवळण जात आहे. दुसरा नंबर लागला. दुसरी गवळण गेली. कृष्ण कन्हैयाला पाहताय, भगवंताचं दर्शन घेते आणि भगवान परमात्म्याला सारखी पाहू लागले. सारखी पाहताय, भगवंताचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर ती गवळण परत येते. परत आल्यानंतर सज्जनांनो ती मालू नावाची गवळण होती. त्या मालू नावाच्या गवळणीला त्या ठिकाणी ती मालू नावाची गवळण म्हणते, का ग तू आज कृष्णाच्या दर्शनाला गेली ग, तुझं भाग्य उदयाला आलं ग. हा पुण्याच्या माध्यमातून तुला कृष्ण परमात्माची प्राप्ती झाली ग. कृष्ण कन्हैयाला तू पाहिलं. त्या कृष्ण कन्हैयाला पाहिल्यानंतर तुझ्या जीवनामध्ये काय बदल झाला सांग ना ग मला. तुझ्या जीवनामध्ये काय बदल झाला. त्यावेळेला दुसऱ्या क्रमांकाची गवळण म्हणते, गवळणींनो सांगू तुम्हाला, अगं म्हणे मी माझ्या कृष्ण कन्हैयाला बघितलं, लालाला बघितलं. कृष्ण कन्हैयाचं रूप बघितल्यानंतर मी कोण्या जातीची आहे, कोण्या कुळाची